किचनचा ओटा किती उंच असावा, आम्ही तोही स्टडी करायचो. आम्ही जर माझ्याकडे मॅक्झिमम मी पुण्यात घरं घेतल्यामुळे महाराष्ट्रीयन स्त्रीची उंची काही 6 फूट नसते, त्यावेळी तरी नव्हती. आणि माझ्या बायकोला म्हणतो मी सुबक ठेंगणी म्हणतो, खूप सुंदर आहे माझी बायको. आणि त्याच्यामुळे मग त्यांना ओटा किती इंचाचा पाहिजे, तुम्ही स्टँडर्ड ओटे आर्किटेक्ट 30 इंचाचा टाकता. त्याच्यावरती तुमची गॅसची शेगडी, त्याच्यावरती दुधाचं भांडं, त्याला जर आमटी उकळी आली आहे काही बघत तिला असे उंच पाय करून बघावं लागतं. तर चूक आहे. जर तुम्ही इथली स्त्री जी आहे, इथल्या स्त्रीसाठी आपल्याला 27 इंचाचाच ओटा केला पाहिजे. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन, आज हा एक मोठा गमतीशीर विषय आहे की घरामध्ये वारं कुठनं येतं. बऱ्याचशा वेळेला पुण्याच्या साईडला, मी पुण्यातनं बोलतोय म्हणून आम्ही म्हणतो पश्चिमेचं वारं असतं. येस, बरोबर आहे, पश्चिमेचं वारं असतं, हे अगदी बरोबर आहे. मद्रासला मात्र हे वेगळं असतं. प्रत्येक शहरामध्ये वाऱ्याची दिशा ठरली जाते. मग पुण्यामध्ये पश्चिमेचं जर वारं असेल, मग हे पश्चिमेचं वारं वाहतं कधी रे? तुम्ही जर बघाल केअरफुली, पुण्याचा जर अभ्यास कराल, तर तुम्हाला जेव्हा प्रचंड उन्हाळा असतो, उकाडा असतो, त्या पिरियडमध्ये पश्चिमेचं वारं येत नाही. पश्चिमेचं वारं येतं ते पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये. साधारणतः त्याचं प्रमाण जूनपासून सुरुवात होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि मग आम्ही काय करतो, खिडक्या ठेवल्यात पश्चिमेला. अरे केवढं त्या पावसाच्या शिंतोड्या आत येतात, खिडकी बंद. अरे थंडी केवढी वाढली पुण्यामध्ये, खिडकी बंद. अरे उपयोग काय, जेव्हा पाहिजे तेव्हा. कारण की त्या पिरियडमध्ये जेव्हा उकाडा आहे, असह्य उकाडा आहे, त्यावेळेला तिकडनं वारं नसतं. एवढं जेव्हा तुम्ही बारीक बघता, तेव्हा तुम्हाला ते घराला घरपण देणारे माणसं ही जी आमची स्लोगन आहे ती खरी ठरते. कारण की दरवेळेला हाच विचार करायचा आणि त्याच्याकरता आपण सतत बोलायचं. जी घरं बांधून झाली आहे तिथल्या लोकांना मी जाऊन भेटायचो, त्यातले काही दोष सांगावं मला, तुम्हाला काही अडचण येत आहेत का, असे दोष विचारायचे. असं जेव्हा तुम्ही ग्राहकाच्या घरी एक बिल्डर जातोय, मर्सिडीजमधनं नका जाऊ, साध्या गाडीतनं जा. मर्सिडीजमधनं जाण्याबद्दल मी म्हणत नाही, पण त्या क्लायंटला मग दबदबा वाटतो, अरे बापरे केवढा मोठा माणूस आला, ते काही सांगणारच नाही. तुम्ही तुमचे वाटायला पाहिजे की बिल्डर हा आपला आहे, घरातला आहे, असं वाटायला पाहिजे. असं वाटल्यानंतर त्याला नेमके काय काय तिथे अडचणी आल्या आहेत, की कपडे वाळत घालायची काय अडचण आली आहे, त्यांचं वॉशिंग मशीन कुठे बसतं आहे, फ्रीजचा काय प्रॉब्लेम येत आहे, याचा तुम्ही अभ्यास केला तर तो गिराईक म्हणतो, अरे एवढा मोठा माणूस आला, चहा पण घेतला आमच्याकडे मंदडच्या फ्लॅटमध्ये. मोठा बिल्डर ना, बिल्डर म्हणजे तुमच्या दृष्टीने मोठा झाला. आणि त्याने छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या. ह्या विचारल्यानंतर आपाप तो त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना, मैत्रिणींना सांगतात की अरे बिल्डर एवढी काळजी घेतो माझी. अशी जर तुम्ही लोकांची काळजी घेतली, लोकांच्या अडीअडचणीपासून सगळी जर काळजी घेतली, तर यश हे तुम्हाला नक्की मिळणार. पण यश नुसतं शब्दाने मिळणार नाही, मग पुढे तुम्हाला कृतीत आणावं लागतं आणि मग ते तुम्हाला यश मिळतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.